हॅलो गाईस, मी तुमच्याबरोबर काहीतरी यूट्यूबबद्दल बोलणार आहे. तर तुम्ही ऐकून घ्या. तर मी काय बोलणार आहे, जे आपण यूट्यूबवर आले तेव्हा आपल्याला आपण व्हिडिओ पोस्ट करतात. तर व्हिडिओ पोस्ट केल्यावर आपल्याला असं वाटते का 1,000 व्ह्यू आपल्याला भेटतील किंवा 2,000 3,000 व्ह्यू तेव्हा आपल्याला $1 भेटेल, असं आपल्याला विचार येतात का 5,000 बी होऊ शकतात. असं कोण मोठे यूट्यूबर सांगत असतात. यूट्यूबवर जे कामं करतात ते सांगत असतात. तर गाईस, मी काय सांगते, अर्धे यूट्यूबर काय सांगतात का तुम्ही एक रील बनवली, फक्त एक रील बनवली, तर पहिली रील टाकली तर त्याच्यावर $1 बनते, दुसरी टाकली तर $2 बनते, आपली अर्निंग चालू होते. आता चालू होते तर त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. तर अर्निंग चालू होते कशी, मग तर काय नाही भेटत आपल्याला. आपली अर्निंग चालू कशी होते, तर कशी चालू होते ते ऐका. तर आपली अर्निंग अशी चालू होते का आपण जेव्हा व्हिडिओ टाकत असतात, पोस्ट करत असतात, तर जी काय अर्निंग होते ती आपला यूट्यूब ठेवते. त्याला यूट्यूबला पाहिजे. ते आपले जिथपर्यंत आपला मोनोटाईज नाही होत, आपले सबस्क्राईब पूर्ण नाही होते 1,000 आणि 4,000 घंटे वॉच टाईम नाही होत, तिथपर्यंत आपण ती अर्निंग भेटत नाही. ती यूट्यूबच ठेवते आणि ते आपलं पूर्ण झालं का ते यूट्यूब आपल्याला देते. तर आपल्या खात्यात जमा होते ते यूट्यूबवर. आता ती कसं जमा होते, काय होते, जेव्हा आपली वॉच टाईम पूर्ण होईल किंवा आपले 4 घंटा वॉच टाईम पूर्ण होईल, 1,000 सबस्क्राईब होईल, तेव्हा आपण मोठे यूट्यूबरला विचारू का आम्ही काय करायला पाहिजे, आता आम्ही काम वगैरे कसं भरू, काय करू. कारण का आता तर आपल्याला काहीच माहीत नाही, तर आपल्याला त्यांचा सहारा घ्यायलाच लागेल, मोठे यूट्यूबरचा. पण अर्धे यूट्यूबर असे बोलतात, अर्धे यूट्यूब. आता कोणाचा मानायचा, कोणाचा खरा करायचा. आता अर्धे यूट्यूबर बोलतात वाईट स्टुडिओ खोला, आणि वाईट स्टुडिओमध्ये जी सेटिंग आहे तर ती तुम्ही बघा, पण त्याला छेडछाड नका करू. तुम्ही खाली खोला, पण त्याला काहीच करायचं नाही, फक्त तुम्ही खोलून बघा. आता अर्धे यूट्यूबर काय सांगतात का खोला आणि तुम्ही ते हे क्लिप करा, ते क्लिप दाबा, ते तिथून व्ह्यूज वाढतील, तिथून व्ह्यूज वाढतील, असे बोलत असतात. फक्त ते कोणाचं ऐकायचं ना कोणाचं नाही, काय डोका चालत नाही. तर मला काय म्हणायचं आहे का आपण आता ऐकण्यापेक्षा, उगीच टेन्शन करण्यापेक्षा ऐकायचंच नाही कोणाचं. आपण जसं व्हिडिओ टाकत असतात तसे टाकत राहायचं. जेव्हा आपला मोनोटाईज होईल, आपला चॅनल मोनोटाईज होईल, 1,000 सबस्क्राईब आणि 4,000 घंटा वॉच टाईम, तेव्हा आपण अप्लाय करू आणि तेव्हा आपण आपली जी काय अर्निंग होईल ते आपल्याला भेटेल. तर आता आपण टेन्शन करून काय फायदा आहे. म्हणून मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर त्याच्यात तुमचाच फायदा आहे. तो कसा आहे, तर मी त्या मोठ्या यूट्यूबरच्या लाईनीत आहे. तर लाईनीत आहे, तर तुम्ही मला सबस्क्राईब वगैरे केला आणि लाईक केला तर तुम्ही माझ्या लाईनीत येणार. छोटे यूट्यूबरला सांगते, कारण काय आपल्याला काय समजत नाही. असं ते जसं सांगतात तसं आपण थोडं चालायला लागेल. तर तुम्ही मला जर सबस्क्राईब केलं, माझी लिंक तुमच्या मोबाईलमध्ये जाईल आणि तुम्हाला ते माझं हे लिंक गेल्यानंतर तुम्हाला सगळं माझा चॅनल दिसेल आणि दिसल्यानंतर तुम्ही माझ्या लाईनीत येणार, माझ्या पाठीपाठ तुम्ही येणार माझ्या ह्याच्यावरून. तर तुम्ही मला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि पुढची अशीच मी थोडी गोष्ट म्हणजे हे लिहू येत राहील आणि थोडी सांगत राहील. तर बहिणीनं भावांनो, मला एवढं काय बोलायला येत नाही, तरी पण मी बोलायची कोशिश करते आणि बोलायला पाहिजे. तुम्हीसुद्धा कुठे असेल तर बोलायची कोशिश करा. कारण काही आपल्याला आज नाही उद्या यूट्यूबवर आपण समजा आपलं पूर्ण झालं तर आपण बोलायला तर लागेलच थोडा तरी. तर आपण थोडं बोलणार नाही तर आपण शिकणार कधी. कोणतीही गोष्ट शिकावं तर लागेल यूट्यूबवर. जे वाईट स्टुडिओबद्दल बी शिकायला लागेल आणि बोलायला बी शिकायला लागेल, थोडं ॲक्टिव्ह बी व्हायला लागेल. तर आपण बोलणार तेव्हा ॲक्टिव्ह होणार ना. तर जर चुकलो असेल किंवा काहीतरी शब्द थोडा हे निघाला असेल तर तुम्ही क्षमा करा आणि मला तुमची गरज आहे. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि थांबा. एवढं सांगून मी